नमस्कार. असं कधीतरीच होतं की एखादी स्थानिक लोककला अचानक संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय बनते आणि आज आपण अशाच एका कलेबद्दल बोलणार आहोत जी सध्या जगभर गाजतेय. हो, हे खरंय. एका लोकपरंपरेवर आधारित मराठी चित्रपट थेट अकॅडमी अवॉर्ड्सच्या म्हणजेच ऑस्करच्या शर्यतीत आहे. विचार करा, एका लहानशा गावाच्या मंदिरातून सुरू झालेला हा प्रवास आता हॉलिवूडच्या दारात जाऊन पोहोचलाय. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? चला तर मग या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात थोडं खोलात शिरूया आणि या कलेचा अद्भुत वारसा जाणून घेऊया. चला, आपण दशावताराच्या 800 वर्षांच्या या समृद्ध इतिहासात डोकावून पाहूया आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेऊया. 800 वर्षे ही काही काल परवा सुरू झालेली गोष्ट नाहीये. महाराष्ट्र आणि गोव्याच्या कोकण पट्ट्यातली ही लोकनाट्य परंपरा तब्बल 800 वर्षांपासून टिकून आहे. पिढ्यानपिढ्या तिथल्या शेतकऱ्यांनी आणि कलाकारांनी ही कला आपल्या हृदयात जपली आहे. आता या कलेचा जो आध्यात्मिक गाभा आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. दशावतार म्हणजे विष्णूच्या 10 अवतारांची कथा आणि प्रत्येक सादरीकरण, प्रत्येक खेळ हा वाईटावर चांगल्याने मिळवलेल्या विजयाचं प्रतीक मानला जातो. मत्स्य अवतारापासून ते कल्कीपर्यंत या 10 अवतारांच्या पौराणिक कथांमधूनच दशावताराचं नाट्य फुलतं. उदाहरण घ्यायचं झालं तर नरसिंह अवतार, अर्धमानव अर्धसिंह असं ते उग्र रूप जे अन्यायाचा नाश करतं. जेव्हा हे पात्र रंगमंचावर येतं तेव्हा अख्खा माहोलच बदलून जातो. प्रत्येक कथेमध्ये एक वेगळा संघर्ष आणि एक वेगळा संदेश दडलेला असतो. पारंपरिक सादरीकरण 2 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागलेलं असतं आणि हे प्रयोग सुरू होतात गावाच्या मंदिरात, तेही मध्यरात्रीनंतर. पूर्वरंगमध्ये देवांची प्रार्थना होते आणि शंखासूर नावाच्या राक्षसाचा वध होतो, ज्यामुळे एक पवित्र वातावरण तयार होतं. त्यानंतर येतो उत्तर रंग, ज्यात विष्णूच्या एखाद्या अवताराची मुख्य कथा सादर केली जाते. आणि पडदा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर 2 माणसं एक साधं कापड धरून उभी असतात आणि त्यातूनच प्रत्येक पात्र रंगमंचावर एंट्री घेतं. कोणतीही कला ती तिच्या कलाकारांमुळेच ओळखली जाते आणि यामुळेच आता आपण एक अशा महान कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत जे या कलेचा आत्मा होते. या संपूर्ण कथेचं मानवी हृदय म्हणजे सुधीर कलिंगण. एक असे महान कलाकार की ज्यांना लोक अक्षरशः देवासारखं मानायचे. त्यांचा अभिनय असा होता की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जायचे. ते खऱ्या अर्थानं लोकांचे राजे म्हणजेच लोकराजा होते. हे शब्दच सर्व काही सांगून जातात. यावरूनच अंदाज येतो की कलिंगन यांचा प्रभाव किती प्रचंड होता. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती या शब्दांमधून अगदी स्पष्टपणे जाणवते. ही केवळ आवड नव्हती, तर कलेप्रती असलेल्या निष्ठेचा एक पिढीजात वारसा होता. हा वारसा त्यांच्या वडिलांकडून त्यांच्याकडे आला आणि आता त्यांची मुलं सिद्धेश आणि कौस्तुभ तोच वारसा तितक्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत. तर मग वारशाची हीच शक्तिशाली भावना पारंपरिक रंगमंचावरून आधुनिक पडद्यावर म्हणजे सिनेमात कशी पोहोचली हे पाहणं खूप रंजक ठरेल. आणि इथेच बघा, हा चित्रपट किती हुशारीने वास्तव आणि कथा यांची सांगड घालतो. एका बाजूला आहेत सुधीर कलिंगण, ज्यांचा वारसा त्यांची मुलं पुढे घेऊन जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे चित्रपटाचा नायक बाबुली मेस्त्री, एक वृद्ध कलाकार ज्यांचा शेवटचा शो तोच त्यांच्या वारशाची आणि कुटुंबाची कसोटी ठरतो. म्हणजे बघा, जो संघर्ष खऱ्या आयुष्यात आहे तोच पडद्यावरही दिसतो. हा आहे तो चित्रपट ज्याने या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख दिली आहे. दशावतारातलं नाट्य आणि संघर्ष वापरून एक सस्पेन्स थ्रिलर तयार करणं हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. आणि त्यातही दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराने बाबुली मिस्त्रींची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. दिग्दर्शकाचे हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. या कलेशी त्यांचं एक वैयक्तिक नातं आहे आणि हेच दाखवतं की या चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन नाही, तर या आपल्या सांस्कृतिक वारसाचा सन्मान करणं हा देखील आहे. तर मग मूळ प्रश्न हा आहे की कोकणातल्या एका प्रादेशिक लोकनाट्याची गोष्ट संपूर्ण जगाला आपलीशी का वाटत आहे? असं काय आहे यात? दशावताराचा हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. हे एक शक्तिशाली उदाहरण आहे की अस्सल स्थानिक कथांमध्ये संपूर्ण जगाला जिंकण्याची ताकद असते. या कथेच्या मुळाशी असे विषय आहेत जे प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करतात, मग कोणी कुठूनही असो. ही फक्त एका कलेची गोष्ट नाहीये, तर ही श्रद्धा, परंपरा आणि मानवी भावनांची गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांना कुठेतरी जोडते. दशावतार आणि त्याच्या कलाकारांचा हा अविश्वसनीय प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभं करतो.
पण यातून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते. अस्सल कलेला आणि खऱ्या भावनेला कोणतीही सीमा नसते.